नमस्कार. सोयाबीनमध्ये अत्यंत घातक रोग तो म्हणजेच सोयाबीनवर आलेला येलो मोझॅक व्हायरस. आता तुम्ही पाहू शकता या येलो मोझॅक व्हायरसचा प्रसार जे करतं ते म्हणजेच पांढरी माशी. आपल्याला फवारणी करताना पांढऱ्या माशीचं नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचं असतं. आज आपण या व्हिडिओमधून ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये येलो मोझॅक व्हायरस आलेला असेल अशा शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरू शकते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्यासाठी हा व्हिडिओ गेम चेंजर ठरणार आहे. तर कसा मी तुम्हाला समोर सांगतो. मागच्या वर्षी जर परिस्थितीचा विचार केला शेतकरी मित्रांनो, तर मागच्या वर्षी काय झालं होतं, आपल्या शेतामधलं सोयाबीन पूर्णपणे खराब झालं. ते कशामुळे झालं? आपल्या सोयाबीनवर आलेला येलो मोझॅक व्हायरस. याला नियंत्रित काही शेतकऱ्यांनी केला, काही शेतकऱ्यांनी केला नाही. त्यामुळे त्यांच्या प्लॉटवर सोयाबीनवर रोटावेटर मारायची सुद्धा वेळही आलेली होती. तर यावर्षी तीच गलती होऊ नये यासाठी आपल्या शेतामध्ये जर अशा प्रकारे सोयाबीनचे पान किंवा झाड पिवळे आले असेल किंवा याच्यावर येलो मोझॅक आलेला असेल, हे बघा, मोझॅक ओळखायचा कशा, तर अशा प्रकारे पान येतं आणि हे पूर्णपणे असं पिवळं होऊन जातं आणि याच्यावर पांढरी माशी बसली. हीच पांढरी माशी जर बाकी झाडावर बसली तर 4 ते 5 दिवसामध्ये तुमच्या सोयाबीनच्या प्लॉट हा खराब होऊ शकतं. तर आपल्याला करायचे काय आहेत? तुम्ही जी फवारणी करणार असेल त्याच्यामध्ये पायरिफॉक्झिपेन प्लस डायपेन्थ्रॉन घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं एक कीटकनाशक वापरू शकता. ज्याच्यामध्ये तुम्ही SLR 525 25 मिली 15 लिटर पाण्यासाठी वापरा. अळीनाशक असेल किंवा तुमच्या शेतामध्ये पाने खाणारी अळी असेल तर यासाठी तुम्ही एखादी चांगलं अळीनाशक ज्याच्यामध्ये बॅराझाइट, कोराजेन किंवा ॲम्प्लिगो 3 अळीनाशकापैकी एक हे वापरू शकता. गरजेनुसार बुरशीनाशक घ्या. फुलावर सोयाबीन असेल तर 05234 घ्या. फुलं यायला सुरुवात असेल तर 1261 घ्या आणि एक चांगलं स्टिकर घ्या. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या सोयाबीनची जर वाढ योग्य असेल तर तुम्ही प्रोपिकोनाझोल 15 मिली घेऊ शकता आणि वाढ जास्त होत असेल तर तुम्ही 20 मिली घेऊ शकता. एकंदरीत ही फवारणी तुमच्या सोयाबीनसाठी अत्यंत महत्त्वाची फवारणी ठरू शकतं. या फवारणीचा जर तुम्ही योग्य वेळी जर वापर केला तर शेतकरी मित्रांनो, नक्कीच तुमचं उत्पन्न वाढण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ हे ठरू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन आले असाल तर सबस्क्राईब नक्की करून जा. प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा. धन्यवाद.